तर आपण फिरायला जाऊयात. म्हणजे आम्ही चाललो थोडंसं बाहेर 10 मिनटासाठी किंवा 15 मिनटासाठी म्हणा, मासे आणायला. सो आज संडे होता म्हणून सकाळी मासे आणले. सुरमई आणली होती ही. यात लाल तिखट, धनेपूड, हळद आणि मीठ हे सर्व मॅरिनेशनसाठी लावून ठेवायला लागली आहे. मच्छी स्पेशली मलाच आवडते. म्हणजे हे तर म्हणजे व्हेजिटेरियन म्हणायला शक्य हे नाही. थोडंसं लिंबू, हे एखाद दुसरे पीस खातील. म्हणजे मच्छी थोडंसं खातात एखाद दुसरे पीस, नाही तर मटण वगैरे खात नाही अजिबात. आणि अंड खातात. किती मस्त दिसते बघा. 1-2 मिनटानंतर लगेच मग थोडंसं तेल यूज केलं मी त्याच्यामध्ये. थोडंसं तेल टाकून ठेवलं आहे. हे झालं. ह्याला एक अर्धा तास ठेवला होता. तो आपला बारीक रवा, मोठा रवा डिपेंड, तुम्हाला जसा हवा तसा घेऊ शकता. त्यात थोडंसं मीठ, लाल तिखट, थोडंसं लाल तिखट जास्तच झालं होतं. म्हणजे मच्छी बऱ्यापैकी तिखट होते. म्हणजे चपातीसोबत खाल्ल्यानं तेवढं कळत नव्हतं, पण असं सुक्कं जर खाल्लं की त्यात तिखटपणा जाणून येत होता. प्रॉपर मिक्स करायचं आणि मस्त त्याला मच्छीनं लावून तव्यात फ्राय. मी मोस्टली तव्यात फ्राय करत नाही. मी नॉनस्टिकचा एक पॅन आहे, त्या पॅनमध्ये करते आणि मग म्हणजे थोडं त्याच्यामध्ये थोडंसं तळून घेते आणि मग तव्यावरती ठेवते गरम करायला. हे बघा, ही मच्छी माझी चालू आहे मस्तपणे. तो मस्त ओरडतो इथे. ही माझी मच्छी रेडी. एवढी भारी लागते ना, नक्की खायला या. बाय.